केल्याशिवाय राहत नाही. The voice of students, dedicated to your success. वर्तमान निर्णय न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी अक्षदा. आपण बघत आहात वर्तमान निर्णय न्यूज नेटवर्क. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी निर्भीड आवाज. बघूया आताची सर्वात मोठी बातमी. नमस्कार, बघूयात आताची सर्वात मोठी बातमी. राज्यभरात एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरलाय. पोलीस उपनिरीक्षक पीएसआय भरतीची जाहिरात उशिरा निघाल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे, लातूर, नाशिक, संभाजीनगरसह अनेक शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मुद्दा नेमका काय आहे बघूया. दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय भरतीची जाहिरात ठराविक वेळेत प्रसिद्ध केली जाते. मात्र यंदा ही जाहिरात सुमारे 7 ते 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली आहे. लातूर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार, खासदार शिवाजी काळगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना यश मिळवून देऊ असे आश्वासन दिले. लातूरच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे की आतापर्यंत साहेबांनी महाराष्ट्रातल्या बरोबर लातूरमधल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी कडे वेळोवेळी त्यांच्या जीवाचं रान केलंय आपल्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणून एकदा सरांचं जोरदार टाळ्यामध्ये स्वागत आणि आपल्या विद्यार्थ्यांची जी मागणी होती ना, ती मागणी आहे की पीएसआयची वयवाढ झाली पाहिजे किंवा एमपीएससीचा निकाल अगदी वेळेवर लागला पाहिजे. एमपीएससीच्या पोरांची जी काही हॅरेसमेंट होत आहे रिझल्टच्या बाबतीत, ती हॅरेसमेंट थांबली पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि म्हणून आज जे पुण्यामध्ये आंदोलन होत आहे, याच धर्तीवर लातूरमधल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन करायचं ठरवलं होतं. साहेबांची आत्ता आपल्याला भेट झाली आणि यामुळे मी या साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं किंवा मग त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडंसं म्हणजे आधार द्यावा, ही नम्र विनंती. घेऊन आलं पीएसआय संदर्भातला वयवाढीचा मुद्दा असा आहे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि सगळ्या पीएसआयच्या वयवाढी संदर्भातला निकाल हा आपण दरवेळा जसं आता पोलीस भरतीच्या मुलांना वयवाढ मिळालेली आहे. पोलीस भरतीच्या सलग 3 जाहिराती निघाल्या. आपण वयवाढी संदर्भात, फॉर्म डबल संदर्भात, सगळ्या संदर्भात पोलीस भरतीला आपण न्याय मिळवून दिलेला आहे. पीएसआयच्या मुलांचा काहीच दोष नाही साहेब. कोविडमुळे 3 वर्ष वाया गेलेले होते. त्यानंतरचा जो मुद्दा होता वयवाढ मिळतो असं शासनाकडनंच आम्हाला आश्वासन मिळालं, परंतु बाकी सगळ्यांना वयवाढ मिळालेली आहे, परंतु पीएसआयला वयवाढ मिळालेली नाही. आणि लाखो मुलांचं आयुष्य यामध्ये जर वयवाढ नाही मिळाली तर बर्बाद होणार आहे. आणि सगळ्याच मुलांनी सीएम साहेबांना पण जाऊन काल निवेदन दिलेले आहे. पुण्यात पण आंदोलन चालू आहे आणि लातूरमध्ये जेव्हा आम्हाला आठवण येते त्यावेळेला आम्हाला तुमचं दार नेहमी मोकळं वाटतं आणि आम्हाला न्याय मिळणार आहे, याच अपेक्षेने आम्ही आलेलो आहोत. उद्यापर्यंत साहेब आम्हाला काही करून न्याय द्या, अन्यथा आम्ही लातूरमध्ये आंदोलन उभा करणार आहोत साहेब. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अभिमन्यू पवार साहेबांचा विजय असो. सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या थोडा आवाज. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. एमपीएससीच्या प्रत्येक प्रश्नामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये काय बोलावं लागलं, गेल्या 6 वर्षामध्ये एमपीएससीच्या प्रत्येक विषयामध्ये मी लक्ष घातलेलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी जाहिरात मागच्या 2 वर्षापूर्वी 623 ही आम्हीच आणली होती. प्रत्येक वेळी जागावाढ असेल, वयवाढीचा विषय असेल किंवा एमपीएससीच्या निकालाचा विषय असेल, त्या सगळ्या विषयामध्ये मी वेळोवेळी लक्ष घातलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल मागं पुण्याला आंदोलन झालं, मी स्वतः आंदोलनस्थळी गेलो होतो. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा विषय होता, त्याही विषयामध्ये मी लक्ष करून निकाली विषय काढला होता. तुमचं जी आज मागणी आहे ती मागणी तुमच्या दृष्टीने रास्तच आहे आणि एमपीएसची सुधारणा व्हायला पाहिजे, परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे, यासाठी माझी एक लक्षवेधी पण मी मांडली होती विधानसभेमध्ये. त्याला शासनाचं उत्तर पण आलेलं होतं. आता या आजच्या तारखेमध्ये शासनाकडे सदस्य संख्या कमी आहे, त्यामुळं थोडी अडचण आहेच आहे. पण तुम्हाला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बेलापूरला एक मोठं जागा पण बघितल्या सिडकोची आणि 300-450 कोटी रुपये आपण त्यांना दिलेले आहेत.
एमपीएससीची स्वतःची मोठी इमारत होते, सदस्य संख्या वाढणार आहे. एमपीएससी कडून जाहीर करण्यात आले आहे की 4 जानेवारी 2025 रोजी गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. पण जाहिरात प्रसिद्ध झाली 29 जुलै 2025 रोजी आणि वयोमर्यादा गणना दिनांक ठेवण्यात आला आहे 1 नोव्हेंबर 2025. यामुळे अनेक विद्यार्थी वयोमर्यादेतून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात विद्यार्थी राज्यभरात रस्त्यावर उतरले. पुणे शास्त्री रोड मध्यरात्री विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केलं. पोलिसांनी आचारसंहिता लागू असल्याचं कारण देत आंदोलन हटवलं. तसेच या ठिकाणी राष्ट्रगीताचा विद्यार्थ्यांकडून गायले जात आहे. आता या ठिकाणी काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील संभाजीनगर व नाशिक रॅली घोषणाबाजी निवेदनं देऊन सरकारकडे मागण्या मांडल्या. काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याचेही प्रकार समोर येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत बघूया. विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आणि मोठ्या आहेत. पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा किमान 1 वर्षाने वाढवावी. वयोमर्यादा गणनेसाठी 1 जानेवारी 2025 हा दिनांक गृहीत धरावा. उशिरा आलेल्या जाहिरातीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. गुन्हे दाखल केलेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घ्यावी. या आंदोलनाला आता मोठा राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळताना दिसतोय. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे स्वतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. यामुळे सरकारसाठी ही परिस्थिती अधिक अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक आमदार आणि खासदारांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जात आहे. तर काही ठिकाणी प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या या मागण्यांवर राज्य सरकार तातडीने निर्णय घेणार का, की ही लढाई आणखी अधिक तीव्र होणार? विद्यार्थ्यांच्या मागणीशी आपण सहमत आहात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.